विद्यार्थ्यांच्या शिवीगाळ संदर्भात मोदींनी केलेल्या पोस्टनंतर सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी ब्लॅक अँड व्हाईटमध्ये त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. शिवीगाळीचं आम्ही समर्थन करत नाही असं अभिजित दिपके म्हणालेत. ते नेमकी काय म्हणालेत पाहूयात. जंतर मंतर ही भूमी जी आहे ती महात्मा गांधींची आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होताना पाहायला मिळत आहे. मात्र या पूर्ण परिस्थितीमध्ये अहिंसात्मक आंदोलन झालं, त्यात थोडीफार हिंसाही झाली. मग ती पोलिसांकडून झाली, विद्यार्थ्यांकडून झाली, जैनजींकडून झाली. पण जी भाषा वापरली गेली त्यावरही आक्षेप घेतला जातोय आणि ही भाषा कितपत योग्य आहे असा प्रश्न तयार होतोय. तू त्याकडे कसं बघतोस? सर, मला जे वाटतं ना, भाषा काय, भाषा इज अ मीडियम ऑफ एक्सप्रेशन दॅट डझंट फिजिकली हार्म एनीबडी. ते कोणाला म्हणजे फिजिकल हार्म नाही करत आहे. पण हे म्हणून सुद्धा मी पर्सनली शिवीगाळीचं समर्थन कधीच करत नाही. आणि तुम्ही 1 महिना प्रोटेस्ट पाहिलेला आमचा, आम्ही कुठंच असे काही शब्द वापरलेले नाही. पण शिवी देणं हे क्राईम आहे का? काय एक अपराध आहे? अपराध नाही शिवी देणं. ते मॉरली एथिकली बरोबर आहे, चुकीचं आहे, ते तुम्ही डिबेट करू शकता. पण तो एक क्राईम नाही ज्याच्यावर तुम्ही FIR लावू शकता. जर तुम्हाला शिवीगाळीवर FIR करायला लागली, त्या देशातल्या प्रत्येक माणसावर FIR लागेल. सर, आपल्या देशात कोणाचा माणूस आहे ज्यांनी आजपर्यंत शिवी नाही दिलेली? अगदी खरं. माझे स्वतःचे आजोबा सकाळी उठल्या शिव्या द्यायचे. आणि तेच आता ते तर सोडा, पार्लमेंटमध्ये रमेश बुजुर्गींनी काय शब्द वापरला होता एका दुसऱ्या मेंबर ऑफ पार्लमेंटसाठी? योगी आदित्यनाथनी एका ANIच्या कॅमेरा पर्सनसाठी शिवीगाळ केलेली होती. नरेंद्र मोदी जे आपले पंतप्रधान आहे ते एकदा म्हणले होते 50 करोड की गर्लफ्रेंड. तर मग हे सगळे नियम कायदे जे आहे ते फक्त युथवरच आहेत आणि जे आपले नेते आहेत त्यांच्यावर काहीच नियम कायदे नाही आहेत का? शिवीगाळीचं मी समर्थन करत नाही, पण त्या शिवीगाळीला तुम्ही अपराध किंवा एक क्रिमिनल ऑफेन्स म्हणू शकत नाही. लहान लेकरे आहेत, 20-25 वर्षाची मुले, त्यांना समजवा तुम्ही. आपल्या घरात तेच होतं, जेव्हा आई वडील, जेव्हा मी लहानपणी काही चुका करतो, आई वडील मला समजवायचे आणि त्याच्यानंतर आम्ही नाही करत होतो त्या चुका. तिथं विषय संपून टाका ना तुम्ही. तिथं समजवून तुम्ही क्रिमिनल ऑफेन्स बनून ज्या लहान मुलांना हॅरॅस करताय एवढी मोठी मशिनरी घेऊन, म्हणजे विचार करा, एका 24-25 वर्षाची मुलगी चुकीने निघाला असेल त्याच्याकडून शब्द आणि ती माफी मागेल, संपून टाका विषय. क्रिमिनल ऑफेन्स करून तुम्ही तिच्यावर FIR करता, तिचं पूर्ण करिअर संपून जाईल. तिला समजून सांगा ना तुम्ही, समजून जाईल ती. पण पूर्ण मशिनरी लहान मुलांच्या मागे लावणं हे कितपत शोभा देतं मला याचं कळत नाही सर.